नवापूर शहरात पोलिसांनी रूट मार्च काढला। रूट मार्चचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी केले। रूट मार्च हे आगामी लोकसभा निवडणुका तसेच सण उत्सव म्हणजेच होळी, शिवजयंती आदी संभाव्य उत्सव पाहता काढण्यात आला होता। सदर रूट मार्चच्या वेळी पोलीस निरीक्षक 1 CRO1 RCP पथक पोलीस अधिकारी 7, नवापूर पोलीस ठाण्याचे 30, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे 5, तालुका पोलीस ठाण्याचे 5, विसरवाडी पोलीस ठाण्याचे 10, उपनगरचे 5 असे एकूण 55 पोलीस अंमलदार, 47 होमगार्ड, BSFचा 1 अधिकारी व 50 जवान हजर होते। सदर रूट मार्च हा नवापूर पोलीस ठाण्याहून शास्त्रीनगर, नारायणपूर रोड, मासे मार्केट, लिंबडावाडी, गांधी पुतळा, लाईट बाजार, जामा मस्जिद, मेन रोड, अतुल सायकल मार्ट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परत नवापूर पोलीस ठाणे इथपर्यंत समाप्त करण्यात आला। यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, नवापूर तहसीलदार महेश पवार, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदींसह महिला पोलीस अंमलदार आदी उपस्थित होते। यावेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने फोटो व व्हिडिओ काढण्यात आले। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी मॅडम व माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज नवापूर शहरामध्ये जे आपल्याकडे बाहेरील BSFचा फोर्स आलेला आहे त्यांना त्यांच्यासोबत त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस दलातले अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेऊन आम्ही आज नवापूर शहरातल्या मुख्य मार्गावरून मिश्र वस्ती आणि जे महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणावरून रूट मार्च घेतलेला आहे। सदर रूट मार्चच्या वेळेस BSFचे अधिकारी, असिस्टंट कमांडर, त्याच्यानंतर तहसीलदार नवापूर, त्याच्यानंतर नवापूर शहरचे पोलीस निरीक्षक, विसरवाडीचे प्रभारी अधिकारी आणि जिल्ह्यातील इतर अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्ड बांधव हे सहभागी झालेले। जनतेला माझं आव्हान आहे जिल्हा पोलीस दलातर्फे की येणारी निवडणूक ही अत्यंत पारदर्शकपणे, निर्भयपणे आणि शांततेपणे सगळ्यांनी मतदान करावं आणि पोलीस त्यांच्या मदतीसाठी आणि सहकार्यासाठी सदैव राहतात।